नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो बोलताना अनेकांना वाटतं की हा फार गंभीर आहे किंवा आपल्याशी संबंधित नाही. पण सत्य असं आहे, हा विषय आपण सगळेच रोज अनुभवतो. तो आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य म्हणजे वेड नाही, ते कमजोरीचं लक्षण बिलकुल नाही आणि ते फक्त काही लोकांनाच लागू पडतं असं देखील नाही. मानसिक आरोग्य म्हणजे आपण विचार कसे करतो, भावना कशा हाताळतो आणि आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना कसा प्रतिसाद देतो. जसं शरीर थकलं की विश्रांती लागते, तसं मन थकलं की समज, आधार आणि थांबणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा आपण मनाकडे दुर्लक्ष करतो, स्वतःच्याही आणि इतरांच्याही. कारण शरीराचं दुखणं दिसतं. शरीराला दुखलं, खुपलं तर समोरच्याला किंवा स्वतःलाही दिसतं आणि जाणवतं. पण मनाचं दुखणं शांत असतं. म्हणूनच अनेकदा असं ऐकायला मिळतं, तू तर ठीक दिसतेस किंवा दिसतोस, एवढं काय झालंय, एवढं मनावर घेऊ नकोस, तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू एवढी वीक आहेस, वाटलं नव्हतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण मनावर न घेणं हे बटन नाही आहे की हव्या त्यावेळी बंद केलं, चालू केलं. आपण मजबूत असावं असं आपल्याला शिकवलं जातं. ढासळायचं नाही, रडायचं नाही, थांबायचं नाही असं नकळत बिंबवलं जातं. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. पण मानसिक आरोग्य म्हणजे नेहमी सावरलेलं असणं असं नाही. मानसिक आरोग्य म्हणजे गरज असेल तेव्हा थांबणं, स्वतःची अवस्था ओळखणं आणि स्वतःला मदत करणं आणि इतरांची मदत स्वीकारणं. मानसिक आरोग्य बिघडतं ते एका दिवसात नाही आणि ते सुधारतंही एका दिवसात नाही. ही एक प्रक्रिया आहे, ही एक प्रोसेस आहे, ती हळूहळू होणारी आहे. सो या सिरीजमध्ये आपण हे करा किंवा ते करू नका असं मी काहीच सांगणार नाही आहे. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण समज आली की बदल आपोआप होतो. जर आज कोणाला असं वाटत असेल की मन शांत नाही किंवा गोंधळलेलं आहे और समवेर थकवा आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, हे असामान्य नाही आहे. इट्स नॉट ॲबनॉर्मल. हे खूप मानवी आहे. इट्स बिंग ह्युमन. मानसिक आरोग्याची काळजी घेणं म्हणजे स्वतःला कमजोर मानणं असं नाही. ते म्हणजे स्वतःला इम्पॉर्टन्स देणं, स्वतःचं महत्त्व राखणं. सो पुढच्या एपिसोडमध्ये आपण भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यातला फरक समजून घेणार आहोत. तोपर्यंत आज फक्त एवढंच लक्षात ठेवा, मन जपणं ही सवय आहे, दोष नाही. थँक्यू.